तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात याच्यामध्ये 7 शेळ्या आणि 1 बोकड हा सौदा यांचा ऑनलाईन झालेला आहे। आता कस्टमर कुठलं आहे हे देखील मी तुम्हाला विचारून सांगणार आहे। तर त्याच्यात तुम्ही बघू शकता 5 लाल तेलंग्या शेळ्या मित्रांनो, ह्या देखील शेळ्या दुधासाठी 1 नंबर अशा काठेवाडी शेळ्या असतात आणि त्याचबरोबर 2 काड्यामध्ये असं काड्या मोहऱ्या शेळ्या बघायला भेटतील। मित्रांनो ह्या शेळ्या त्या व्यक्तीने जेव्हा आपण व्हिडिओ टाकला तेव्हा ऑनलाईन ह्या शेळ्या त्याने पसंत केल्या। या शेळींचा स्क्रीनशॉट यांना पाठवला की आम्हाला हा व्हिडिओ या शेळ्या पाहिजे। या संपूर्ण शेळ्या ज्या लाल तेलंग्या दिसतात एका याच्यामध्ये व्हिडिओमध्ये चालत होत्या, त्यांनी संपूर्ण 5 केल्या, याच्यातनं 1-2 शेळी त्यांनी कॅन्सल केली, बाकी या 5 केल्या आणि याच्या व्यतिरिक्त इकडे 2 शेळ्या त्यांनी टाकलेल्या आहेत। आता तुम्ही बघू शकता त्यांना ज्या शेळ्या देण्यात आलेल्या आहेत त्या शेळ्यांचे गड्डे वगैरे तुम्हाला दाखवतो। थोडा शेळीचे गड्डे दाखवा, म्हणजे कच्ची शेळी नाहीच घेतली त्यांनी, एकदम तोलावरच्या शेळ्या घेतल्या बघा। एवढं 8 दिवसाच्या आत जाणाऱ्या शेळ्या तुम्हाला बघायला भेटतील। 8 दिवस 10 दिवस घेतल्या अशा। हे बघा, हे बघा शेळ्या, त्याच्यानंतर तोलच्या शेळ्या इकडे ही बघा, एकदम दुसऱ्या ताशी मित्रांनो बघा, दुसऱ्या तिसऱ्या ताशी मित्रांनो तुम्ही बघू शकता। हे पण बघा वस्तू 1 नंबर आहे गड्डा। त्याच्यानंतर ही पण पाड बघा, दुसऱ्या हातातली पाड आहे, हे बघा एक वस्तू आहे। हे पण बघा फक्त पहिल्या दुसऱ्यातल्या असते दोघी मित्रांनो जोडा बघा, पहिल्या हातातला आहे बघा, हा ही पहिल्या हातातली। आणि मित्रांनो आता शेळी आणि बोकड याच्यामध्ये फरक बघा, बोकड बघा कुठं चाललाय, शेळींच्या हाईटी पण बघा, शेळींच्या पण खूप हाईट आहे तुम्ही बघू शकता, कमरे बरोबर हाईट शेळींची आहेत तुम्ही बघू शकता, दादा उभे आहेत यांच्या बरोबर कमऱ्यांच्या बरोबर शेळींच्या हाईट आहेत। आणि बोकड बघा, बोकडची हाईट पण केवढी आहे। बोकड देखील त्यांनी ऑनलाईन घेतलेला आहे, आता काय भावाने घेतलेला आहे आपण त्यांना विचारू, कशा दाम लागलाय काय लागलेला आहे हे बघा। तर हे बघा शिंगडी वगैरे हे बघा, फक्त पहिल्या त्याच्या दोघी पाठी आहेत, एका घरच्या आहेत त्या पण। हा बोकड बघा, याच्यात फक्त ही शेळी मित्रांनो तिसऱ्या होतातली येईल, बाकी हा त्यांना पसंत आलेली ती मोठी शेळी, मोठ्या कोटाची शेळी ती। हा त्याच्यानंतर ह्या पण बघा, ह्या पण पाठी मित्रांनो, ही या 2 शेळ्या फक्त तिसऱ्या होतातल्या येतील, बाकी चमक कोठा वगैरे सगळे 1 नंबर। तुम्हाला सोडून पण दाखवतो मी शेळ्या, त्यांना पसंतीच्या शेळ्यात यांनी कुठल्याही प्रकार जबरदस्ती नाही केलेली, त्यांनी ज्या सांगितलं त्या शेळ्या पसंत करून दिलेल्या आहेत। मित्रांनो तुम्हाला पटतील त्या शेळ्या घ्या, इथं कुठली जबरदस्ती नाही। टोटल बघा 70-75 शेळींची गाडी असते, तुम्हाला पटतील त्या घ्या। हे बघा शेळी बघा, एकदम काठीवाडी घोडा आहे बघा, वस्तू बघा 1 नंबर। उठा 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 उठा, सोडा। हे बघा दुसऱ्या वेताची मित्रांनो फक्त ही बघा, ही तिसऱ्यामध्ये येईल बघा, केवढा मोठा कोटा आहे, माप बघा 1 नंबर आहे। हे बघा आता ह्या दुसऱ्या होतातल्या बघा, आता यांची पण हाईट वाढायची, हे बघा हाईट वाढेल, कोठा मोठा होईल, कांदाराची सवय नसते शेळींना तिकडे। हे बघा त्याच्यानंतर इकडे बघा, ही पण दुसऱ्या हातातली आहे, हे बघा बघा। आता हा व्हिडिओ देखील त्यांना दाखवण्यात येईल की तुमच्या शेळ्या ह्या आहेत। आता ही तिसऱ्या हातामध्ये बघा, केवढा कोठा यायचा बघा, ही हा 128 ला मागता। हे बघा, हे बघा एकदम घर खाल्लंय बरोबर। हा त्याच्यानंतर इकडे फोन चालू त्यांचा वाला कस्टमरांचा। आता बघा दोघी या पहिल्या हातातल्या आहे, आता ह्या पण लय वाढतील दोघी, म्हणजे हा एकदम वाढणारा पैसा आहे मित्रांनो। हा लांबापणा बघा पाठीमध्ये, आता ही पहिल्यामध्ये लावलेली, ही जवळपास 4 दात केलेली असेल, ही पण बघा 4 दात किंवा 6 दात असेल। जर मित्रांनो चांगलं खाय प्यायला असलं शेळीला किंवा बोकडला तर लवकर दात करत नाही, दूध जास्त असलं पाहिजे सुरुवातीला। हे बघा हा, आणि हा बोकड बघा, तुम्ही बोकड बघू शकतात, घ्या तिकडे उन्हात घ्या बोकड। हा बोकड बघा, असा फिरवा बघा बोकड, हे बघा। तर आता शेठ बोकड कसा दिला? बोकड दिलाय तो 34,500 तो म्हणतोय, आम्ही 36 म्हणतोय, कारण की फायनल 35,000 ला फायनल होते। बरोबर ठीक आहे। त्याच्यानंतर शेळ्या कशा दिल्या? या शेळ्या 21,500 21,500 शेळ्या दिलेल्या 500 दिले बरोबर। मग आता या दादांना तुम्ही अगोदर पण दिल्या वाटतं पाठी? हो त्यांना 15 पाठी दिल्या बरोबर, ऑनलाईन दिल्या अगोदर। हा त्याच्यानंतर परत तुमच्याकडनं घेतल्या। मित्रांनो बघा ऑनलाईन देखील सौदा चालतो, इथं कुठल्याही प्रकारची फसवणूक वगैरे होत नाही, फक्त एकच असतं तुम्ही ज्या शेळ्या चॉईस केलेल्या आहेत त्याच तुम्हाला घ्याव्या लागतील असा विषय असतो मित्रांनो, कारण की नंतर बदला होत नाही। तुम्हाला ज्या पसंत त्यांचा सौदा झाला, इसारा टाकल्यानंतर तुम्हाला तो माल घ्यावाच लागतो असा विषय आहे तो। आता हा माल त्यांच्या घरपर्यंत पोहोच जाईल, कारण की गाडी अगोदर देखील त्यांनी पाठवली तिकडे,
तर परत जाईल तो व्यक्ती तिकडे. तर हा कुठे गेला माल? नागपूरला गेला. बरोबर. कुठे नागपूरला गेला? बरोबर. त्यांचं नाव वगैरे काय आहे? त्यांचं नाव बल्लू शर्मा. बल्लू शर्मा. बरं. बल्लू शर्मा मारवाडी का? काय बात आहे. मारवाडी देखील आता मित्रांनो शेळी पालनामध्ये आवड त्यांची मित्रांनो निर्माण झालेली बघू शकता तुम्ही. आणि क्वालिटी देखील एक नंबर काढली त्यांची. त्यांचा अनुभव याच्यावरनं समजतो. काय लावलं तू मोबाईल रे? म्हणजे हे बघा मित्रांनो दोन्ही असं फिरवा शेट त्यांना. हे बघा दादांनी 5 शेळ्या खाल्ल्या. हे बघा थोडा क्वालिटीच्या शेळ्या मित्रांनो चालू थकव्यामध्ये शेळ्या. 5 शेळ्या कलर मध्ये शेळ्या एकदम एक नंबर काढलेला आहे. हो कशी मागितली? कशी मागितली? काय म्हणताय? बाबू आपले घ्यायला द्या. तुम्ही कसे म्हणले? 21,000. लय अंतर राहू. काय बोलायचं दादा? एक शब्द बोलू का? तुम्हाला 16-17 भेटणार नाही द्या आणि त्यांना 21 येणार नाही. मी काय म्हणतोय फिकीर नाही 50,000 दादा? मी काय म्हणतोय त्यांनी बी द्यावा तुम्ही बी घ्यावा. 18,000 शेट सौदा द्या. 18,000 एकदम शुभ एकदम. काही तुम्हालाही पुरेल त्यांनाही पुरेल 18,000 घ्यायला. शेड्या काही वाईट नाहीये बरं का? ठीक आहे. शेठ त्यांनी मागितलं 15 थोडं काही तुम्ही 21 म्हणले मित्रांनो. 18 सौदा व्हावा. शेळ्या भारी आहे. या शेळ्या तोलावरती नाही भेटत मित्रांनो 20ला आणि 19ला. पण आता कसे बाकी कच्चे आहेत. बाकी तोलावरची आता दादा 18 घ्या मन मोकळे पुरतो तुम्हाला. द्या शेट द्या 18 द्या. ते 15-16 करू दे का पटलं नाही आपल्याला. मित्रांनो बघा शेळ्या दोन्ही क्वालिटीच्या शेळ्या या कलर मध्ये एक नंबर. तोतापुरी मध्ये क्रॉस आहे. वन वस्तू भारी देखणी वस्तू एकदम. ही पण तशी आणि त्या 2 गेल्या बघा. तर मित्रांनो काय दिलं नाही ते 16ला मागत होते. आता असं मित्रांनो पुरलं तर देतील तुम्हाला. पुरलं तुम्ही घेणार है ना. तर नाही झाला सौदा ठीक आहे. मुंबई पुन्हा गाडी मित्रांनो सकाळचा टाइम आहे. आता ही गाडी आहे मुंबई जाणारी गाडी आहे. धुळे तो मुंबई. इथून धुळं 40गाव मग मुंबई. सकाळी होत आहे 7:30 टाइम आहे. तिथून निघायचा धुळ्यावरून. इथून काही डबे मुंबईचे आहेत काही पुण्याचे आहेत. मुंबई जाईल डायरेक्ट. इथं हा क्रॉस आहे. इथं नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो आज 12 मार्च 2025 रोजीची म्हणजेच बुधवारी 40गाव मध्ये साहेबू रावते यांची नवीन काठेवाडी शेड यांची गाडी जात आहे. शेठ नमस्कार. किती शेड आपल्या गाडीत आज? बघा 65 शेड आहे. 15 पाटी. बरं 65 पैकी आपली किती आता? आपली आता आज गाडी 2 झालेल्या आहे. आज 2 झालेल्या आणि पहिल्या 5 झालेल्या. बरं म्हणजे अगोदर आपण 5 सांगितलं त्यानंतर गाडीत 2 जणून गेल्या.
ठीक आहे. 58 शेळ्या अजून पण गाभणी आहेत, काही बोकड वगैरे पण आहे. बरं, तर आता आपण ऑनलाईन किती काय माल दिलाय? दिलाय बोकड दिलाय. हा, 7 बकरे 7 बकऱ्या आणि बोकड दिलेला आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन जो माल दिलेला आहे तो तुम्हाला मी गाडी उतरली त्याच्यानंतर तुम्हाला दावणीमध्ये बांधून दाखवू, शेड्या वगैरे दावणीत बांधून दाखवू तुम्हाला. किंवा जर कस्टमर आला असेल तर त्यांची देखील आपण एक मुलाखत वगैरे घेणार आहे. तो येणार नाही का? तर तुम्ही इकडून पाठवणार आहात का? ठीक आहे, तर आजच पाठवणार आहेत का? गुरुवारी उद्या का? तर मित्रांनो, ठीक आहे, ज्या शेड्या घेतल्यात त्या तुम्हाला दाखवणार आहे की या शेड्या दिल्या गेलेल्या आहेत, आणि ज्या बाकी ते तुम्हाला आपण दाखवणार आहे, म्हणजे त्या पण घ्यायच्या असं तुम्हाला, त्यासाठी त्या पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. क्वालिटी कसं काय आलेली, क्वालिटी 1 नंबर आहे, तुम्हाला ती संपूर्ण दाखवण्यात येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बापी रे सब तक घेरे अभी आगे हमरे होता नहीं, मैं क्या बोलता है ना, तो तुमको मालूम है रोड से क्या दिखता है भाई, ऐसे लोग कैसे मर रहे भाई, अभी आके आदमी को ऐसे मर भागा बोल असली लगा किसी का पड़ता क्या जाना पड़ता. मित्रांनो, चला आता क्वालिटी बघू आपण. कसं चांगला टाकलं दिसतंय खाली. बघा, पहिले लाल तेलंग्यापासून सुरुवात करू. हे बघा माप गाभण या. हे बघा शिंगडी बघा मित्रांनो, एकदम छोटी शिंगडी आहे, कवडी शिंगडी बघा. हे बघा कलर मध्ये. हे बघा जळलेली मोटर. हे बघा मित्रांनो, खाली पॉवर बघा शेळीचा, 1 नंबर. हे परत लाल तेलंगी बघा गाभण मध्ये. सड बघा एवढे छोटे मस्त सड आहे. पाड बघा हिची उसका का. हे बघा मित्रांनो, गड्डा कसा लागला. हे बघा गाभण. हे बघा बघा मित्रांनो, खाली गड्डा बघा केवढा भारी, एकदम एकसारख्या सडा पारंब्या. हे बघा जनली पाट, ही पहिल्या होताची पाट जनली बघा. ही पण बघा पहिल्या दुसऱ्या मध्ये मित्रांनो. एकदम साफ सुथरी कास. ही पण जनली. ही बघा मित्रांनो, ही पण पाट जनली पहिल्या होतामध्ये बघा मित्रांनो. हे बघा ही म्हैस. हो गाभणी. हे बघा ही पण बघा काच बघू पहिल्या तशी ती. हे बघा दुसऱ्या हातामध्ये. हे बघा म्हैस. बरोबर. हा बोकड बघा, 1 नंबर. आणा इकडे आणा. बघा मित्रांनो, वस्तू दिली गेली मित्रांनो, ही ऑनलाईन दिलेली आहे. याच्यासोबत काही 7 शेळ्या आपण दिलेल्या आहेत म्हणे. तर अगोदर बोकड बघा, हे दात बघू जाऊ बोकडचे. 6 आहे मित्रांनो. बघा वस्तू बघा कशी आहे, एकदम अशी फिरवा. हे बघा वस्तू माप. हे बघा क्या बात आहे, उंच पूर्ण माप आहे मित्रांनो, एकदम फुल साईज. हे बघा कुठं लागते माप बघा बोकडचं. त्याच्यानंतर पाठी बघा, या बघा पाठी राजस्थानी मध्ये थोड्या क्रॉस मित्रांनो. बघा तोतापुरी मध्ये. हा तोतापुरी मध्ये क्रॉस बरोबर जनली. बघा कलर जोडा बघा मित्रांनो, एकदम घरासाठी एकदम शो साठी 1 नंबर जोडा आहे. घेणाऱ्या जोडा घ्या फक्त, वस्तू 1 नंबर आहे कलर मध्ये. आता ह्या बघा, आपण काळ्या रेवड्यामध्ये, काळी बाल्ल्या, आपल्या लाल बाल्ल्यामध्ये. हे बघा कलर बघा केवढा भारी. 4चे 4 1 नंबर शेड मित्रांनो. हे बघा जनलेली मोटर आली खाली बघा.
हे बघा ताजी झाली मित्रांनो गाडीमध्ये. हे बघा ही पण गाडीत झाली. हे बघा घाण लागलेली तुम्ही बघू शकता. बघा पुरा ओलापणा तुम्ही बघू शकता. लय दूध लागायचं मित्रांनो त्याला, लय लागेल ती. 3 बच्चे. हे बघा ही पण लय लागेल. अजून दूध सोडायचं बाकी पूर्ण कोटा चिप झाला तिथं. उतरले सगळे बच्चे वरती. हे बघा मित्रांनो तर ज्या शेळ्या झालेल्या आहेत त्यांचे बच्चे पाळणे चालू आहेत त्यांना. हे बघा आता कारण की जेव्हापासून बच्चे भरले असतील तेव्हापासून बच्चे उपाशी असतात. आता बच्चे पाळणे चालू आहे. हे बघा इकडे पण बघा हिला पण आता बच्चे पाचतील ते. हे बघा 2-2 बच्चे लावत आहे. आता गाडीमध्ये उतरवताना तिचं जरी बच्चा असेल तर ती थोडं पाजणार नाही कारण की ती आता शेडीमध्ये मिक्स होती. बच्चे वरती कंपार्टमेंटवरती बच्चे असतात, खाली असतात बच्चे एकमेकांच्या अंगावर मुटतात. आता ही बघा हिचे बच्चे थोडं कलरमध्ये म्हणून ओळख करता येत आहे. हे बघा तरी धरून ठेवलेले तिला. हे बघा तिकडे पाचता येते आता. हे बघा हे बघा बच्चे पाळणे चालू आहे. ही पहिल्या त्याची पार्टी. इकडे 2 पाचता आहे, तिकडे 2 पाचता आहे. 3 दिले. हिचं एक पिल्लू कुठं पाचता मग ते काय हिला बाजूला आले का मित्रांनो. बघा 3 दिले होते. आता हिचा कलर ब्लॅक बच्चे आले त्याची वेगळ्या कलरची. तिची एक बच्ची इकडे पाचता आहे. हे बघा ते वरचे एक बच्चे आहे. हे बघा ही 6 बहुतेक आणि ही सोयीला पाचता आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की 15 पाटी येत आहे. तुम्ही बघू शकता 15 पाटी या विक्रीसाठी आहेत. जर कोणालाही कमी भांडवलीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, शेळीपालन करायचं असेल तर टोटल पाटी तुम्हाला बघायला भेटेल. बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो. या पाटी अजून फक्त तुम्ही मे पर्यंत लावू नका. अजून 2-3 महिने 1 नंबर अजून माप होईल त्यांचं. हा हे बघा बाकी सगळ्या हा पट्टा पूर्ण मोठ्या पाटींचा आहे. हा हे बघा बाकी इकडे आहेत थोड्या छोट्या पाटी. जर कोणी सरसकट पूर्ण पट्टी घेतली मित्रांनो तर एकदम व्यवस्थित सोयीस्कर रेटमध्ये तुम्हाला हा माल भेटून जाईल. तुम्ही बघू शकतात. अजून मित्रांनो 2-2, 4-4 महिने फक्त पाटी लावू नका. व्यवस्थित जर खायला खाऊ घातलं तर 1 नंबर पाटी बनतील. या बघा हे बघा पाटांची क्वालिटी बघा. हे बघा टोटल 15 पाटी. आणि जर तुम्हाला बोकड लागत असेल तसं तुम्ही त्यांना ऑर्डर द्या. तुम्ही मित्रांनो आता पहिले पाटी घेऊन गेला तुम्हाला नंतर बोकड देखील ते आणून देतील. फक्त तुम्हाला ऑर्डर द्यावा लागेल. हे बघा हे बघा पाटी कलरमध्ये पण आहेत, ब्लॅकमध्ये पण आहेत. सगळ्या मित्रांनो आदत आहेत. ही 1-2 जर सोडली ही पुढची मोठी ही 2 दात असेल फक्त. बाकी सगळे आदत तुम्हाला बघायला भेटतील. या बाकी आदत आहे तिकडच्या सगळ्या. या 2-4 ज्या मोठ्या दिसत आहेत या मित्रांनो तुम्हाला 2 दात बघायला भेटतील. हे बघा टोटल 15च्या 15 जर घ्यायचं म्हटलं तर काय रेट लागेल? तीनची किंमत सांगायला का नाही 13,000 रुपयाची. पण 11, 11.5 पर्यंत देऊन टाकायचे. 11, 11.5 पर्यंत पूर्ण मित्रांनो. सगळ्या 15च्या 15 घेतल्यावर सांगायला लागेल 13,000. बाकी त्याच्यामध्ये बघा बाकी सगळे इथपर्यंत बकरीच्या मापाच्या मित्रांनो याच्यापर्यंत सगळं बघा मोठ्या मापाच्या पाटीत तुम्ही बघू शकता. हा फक्त या इकडे ज्या 4-5 दिसत या एवढं तुम्हाला फक्त थोडे छोट्या बघायला भेटतील. हा पण आपण म्हणजे वयाने त्यांच्यापेक्षा कमी ह्या पण वाढणार आहेत. सगळ्या मित्रांनो या 20 किलोच्या पुढच्या पाटी आहेत तुम्ही बघू शकता.
सांगायला 13,000 आहे, पण घ्यायला फायनल 11-11.5ला तुम्हाला होऊन जातील 15च्या 15 पाटी. तर मित्रांनो आता जो माल विक्रीसाठी आहे तो तुम्हाला मी दावणीवरती बांधून दाखवतोय. हे बघा, अजून एक नंबर क्वालिटी शेळ्या तुम्हाला ते घ्यायला भेटतील. त्याच्यानंतर इकडे पण ही एक दावण आहे दुधाची. बच्चे पाजले तुमच्या समोरच, मी सकाळी व्हिडिओ तुम्हाला दाखवला बच्चे पाजल्याचा. आता काही नाही, फक्त 1 तास देखील बकऱ्या चरलेल्या नाही मित्रांनो, फक्त अर्धा तास बकऱ्या चरलेल्या आहेत. थोडं पाणी पिल्या, कारण की बकरींच्या पोटात पाणी नसल्या कारणाने ते चरत देखील नव्हत्या पाया तशा, कारण की 2 दिवसापासून प्रवासामध्ये शेळ्या होत्या. तर थोड्या चरल्या इथं नट्ट्या नुट्ट्या खाल्ल्या कापसाच्या. आता थोडं पाणी पिलेल्या आहेत. अजून पाया तसं क्वालिटी दाखवणार नाही, पण क्वालिटी तरी 1 नंबर आहे. तर अजून 2 दिवसामध्ये हा माल पाहण्यासारखा असतो. म्हणून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एवढ्या 2 दिवसात माल घेऊन जा. टॉप क्वालिटीचा माल आहे, चांगल्या क्वालिटीचा, चमकवाला आणि उंचपूर्ण माप मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3रं वेत, 2रं वेत आणि 1ले वेत अशा तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील. जास्त करून तुम्हाला 2रं आणि 3ऱ्यामध्ये 1 नंबर क्वालिटी बघायला भेटू शकते. हे बघा, आता तुम्हाला मागून मी शेळींच्या कासी पण दाखवतो. बघा शेळींची चमक बघा. हे बघा, शेट थोडं मला काशी दाखवता. इकडची उसका, हां यासाठी उसका, तुम्ही तिकून उभे राहा. हां, आणि यासाठी उसका. हां, हे बघा मित्रांनो, गड्डे एकदम पावर करणारी शेळी मित्रांनो, एकदम वरती पण पावर आणि खालती पण पावर. त्याच्यानंतर इकडे बघा, ही पण बघा एकदम. अजून 15 दिवस घेईल आणि 15 दिवसात लय लागायची, जबरदस्त लागायची. फुल कास लावून ही थोडी महिना घेईल. हां, त्याच्यानंतर इकडे देखील आहे, ही पण 20-1 दिवस घेईल. हां, ही पण 20-1 दिवस घेईल. काही शेळ्या मित्रांनो खूप जणाच्या तोलावरती कासे लावत असतात, काही लावून घेतात 8 दिवस अगोदर, 15 दिवस अगोदर. हे बघा, पक्क्या कापणी तोलावरच्या तुम्हाला काशीवरनं म्हणा. काशी इथं आल्यानंतर तुम्ही काशीमधून सडातून चिक काढून बघा. त्याच्यानंतर शेळ्या फोडून बघायचे, दोघी सड व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचं. मायांग वगैरे व्यवस्थित चेक करून घ्यायचं. अंगावर कुठे जखमा वगैरे असते ते पण बघून घ्यायचं. मित्रांनो तिकडनं येतं आणताना काळजी घेऊनच आणतात, कारण की हे सगळ्या शेळ्या इथून एक आई राहिली शेळ्या चेक करून आणत असतात तिकडे. पण तुम्ही पण इथून शेळ्या चेक करून घेऊन जा, कारण नंतर असं नको व्हायला पाहिजे आम्ही चेक केल्याने आम्ही फसतो असं. कारण की प्रवासामध्ये शेळीला काही होऊ शकतं. त्याच्यापेक्षा तुम्ही जर चेक करून आणा, त्यांनी जर चेक करून आणलेला एवढा माल, कारण की ते देखील तिकडे पैसे टाकून माल इकडे आणत असतात, तर ते पण चेक करून आणतात, तुम्ही पण चेक करून आणा. हे बघा, आता अशी क्वालिटीची शेळ्या, आता ही कच्ची आहे मित्रांनो, पण शेळी 1 नंबर क्वालिटीची. अशा शेळ्या घेणं तुम्ही थोडं घ्या, अशा शेळ्या, कारण की कच्ची असले चालेल, पण मित्रांनो क्वालिटी 1 नंबर आहे. तोलावर तर काही नाही, ती 1-2 महिन्यामध्ये तोला येऊन जाईल. आता ही बघा, तोला आली, ही जणून जाईल. आज तिचं घाण चालू आहे, बरोबर, ही जणून जाईल मित्रांनो, है ना. दाखवलं तुम्हाला मी सगळे. हे बघा, हे बघा. तर बघा, आता तुम्हाला एक मी चेहरापट्टी, शिंगडी वगैरे, आणि शिंगडी आणि चेहरापट्टीवर मित्रांनो, आणि जो अंगावरचा जो कपडा आहे त्याच्या चमकवरनं तुम्हाला अंदाजा लागतो की शेळी ही कितव्या वेतामध्ये है ना. आता बघा, ह्या ज्या 2 मित्रांनो लय क्वालिटीच्या शेळ्या, ह्या 3, आता ह्या 1, 2, 3 आणि 4 है ना. ते दादा 17.5 पर्यंत येऊन गेले होते. नंतर त्यांनी फोन केला, तिथं रस्त्यावरती उभे होते, इकडे रस्ता आहे हायवे, तर तिथं उभे होते. त्यांनी 17.5ला मागितले. मी मध्ये 18 केलं होतं शेटने, त्यांना 18.5 बोलले होते. पण तरी मित्रांनो 18 मध्ये हा 5 शेळींचा सौदा झाला असता. ह्या 3 होत्या, त्याच्यामध्ये 3, ही 4 आणि एक कोणती ही मित्रांनो 5च्या 5 क्वालिटीच्या काढल्या त्या शेळ्या त्यांनी. हे बघा, तर 18 प्रमाणे हा सौदा झाला असता, कारण की हे 18.5 आले होते नंतर 21चे, आणि ते 17चे 17.5वरती येऊन गेले होते. फक्त अजून 500साठी मित्रांनो हा सौदा राहिलेला आहे. जर कोणाला होऊन जाणार तो, जर तरी तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर बघा 18 मध्ये शेळ्या तुम्हाला भेटून जातील. मित्रांनो बरेच लोक थोड्यासाठी सौदा सोडून देतात, लांबून येतात. तरीही आता बघा, यांना नाही पुरलं, यांनी जाऊ दिलं. तिथून त्यांनी परत कॉल केला की एवढ्यामध्ये येत आहे का. यांनी त्यांना 18 सांगितलं आहे, पण तरीही 18ला सौदा होऊन जाणार आहे. समोर आल्यावर येथील ते आता शक्यतावर समोर है ना. आता इकडे बाकी शेळ्या पण बघा मित्रांनो. बरेच लोक ह्या शेळ्या 14,000, 15,000, 16,000 मागत असतात. एक नॉर्मली जर तुम्ही बाजार फिरत असणार तर गावरानी शेळीची किंमत आज 14-15,000 चालू आहे. आपल्या लोकल बाजाराला 800-900 किलोमीटरवरनं हा माल आणणं, 8 दिवस त्यांचं तिकडे मुक्काम पडणं, तिकडचा खर्च, भाडं, तोडं, सगळ्या गोष्टी. 2 ठिकाणचं भाडं असतं मित्रांनो. 3 ठिकाणचं, 2 ठिकाणचं नाही. पहिले मोटरसायकलवर फिरा, मग माल खरेदी करा, त्याच्यानंतर लोकल करा, त्याच्यानंतर मोठी आयसर भरून तो माल आणा.
तर मित्रांनो कुठेतरी खर्च वाढतो आणि समोरचे जे व्यापारी त्यांनी देखील 9-10 लाख रुपये टाकलेले असतात, म्हणून त्यांना पुरेल तर तुम्हाला माल भेटेल असा विषय असतो. म्हणून सगळ्यांना सांगणे, जर तुमच्या डोक्यात 15-16 हजार मध्ये टॉपची क्वालिटी घ्यायचा विचार असेल तर मित्रांनो भेटत नाही. टॉपची क्वालिटीला 18, 19, 20 हजार रुपये दाम लागतो मित्रांनो. जसं की आता ऑनलाईन दादांनी शेळ्या घेतल्या ते इथं आलेले नाहीत, त्यांना माहिती आहे आपण गेलो म्हणजे आपलं काम बुडतंय, आपलं गाडीचं म्हणजे सगळं होतंय. 1500 जास्त गेले पण मग त्यांचं काम एक नंबर झालं. त्यांनी ऑनलाईन जे शेड्या काढल्या सगळ्या शेड्या टॉपच्या काढल्या त्यांनी. आता ही बोडी इथं उभी आहे, ही गाभण आहे, हिला बांधायचं राहिलं दावणीमध्ये. हां हे बघा, हां इथं बसलेल्या शेड्या आहेत. हा बोकड पण क्वालिटीचा बोकड आहे, तो पण दिला गेला मित्रांनो, ऑनलाईन दिला गेला तो पण. हां इकडे बघा शेड्या बसलेल्या आहेत, अजून आहेत भरपूर शेड्या. हां आता ज्याला कोणाला वाटत असेल ना 14-15ची क्वालिटी तुम्हाला दाखवतो मी. 15-16ची क्वालिटी. तर हे बघा ही हा माल मित्रांनो, हा 15-16ला हा माल भेटेल. हे बघा, कारण की नॉर्मल हा माल भेटेल. तर मी आणि आपले जेवढे दर्शक आहेत त्यांना काय सांगतो, तुम्ही लांबून येताय ना तर तुम्ही क्वालिटी टॉपची घेऊन जा. अशी का हे बघा, ही टॉपची क्वालिटी ही घेतली वाटते दादांनी, ही घेतली दादांनी. बघा म्हणजे नजर बघा मित्रांनो, शर्मा आहेत ते दादा, मारवाडी आहेत, पण त्यांची नजर बघा शेळीच्या बाबतीमध्ये. ऑनलाईन नागपूरवरून त्यांनी माल खरेदी केला, पण नजरची बघा एक नंबर चमकच्या आणि एक नंबर क्वालिटी शेळ्या. हे बघा तोली शेळ्या घेतलेल्या त्यांनी. बरोबर. तर सांगायचं एकच आहे, सुरुवातीला जर तुम्हाला माल घ्यायचा आहे ना 10च्या ऐवजी 5 घ्या, पण टॉप क्वालिटी घ्या, उंच पूर्ण मोठा बाप घ्या. त्याच्यापासून पुढचं प्रोडक्शन तुम्ही तसंच करा. आता तुम्हाला एक शेळी मी इथून सोडून दाखवणार आहे कशा क्वालिटीची शेळ्या आहेत. तर मित्रांनो शेतामध्ये झाला टी टाइम आमचा, झाला चहा पिली गेली. आता शेतातलं चहा येते इथं, चहा पाणी सगळ्या गोष्टी. तर हे बघा ही शेळी टॉप क्वालिटीची. आता मित्रांनो ही जागेवरची खरेदी. आता तुम्ही जर बघायला गेले, मला नाही माहिती तुम्हाला खरं पट्ट खोटं पट्ट, शेट खरं सांगा जागेवरची खरेदी काय जेवले कितीला? 40-500 या 2 शेळ्या. हे बघा मित्रांनो ह्या शेळ्या 40-500च्या 2 घेतलेल्या आहेत. याच्यावर भाडं वेगळं आहे बरं. हा आता तुम्हाला खरं वाटावं खोटं वाटावं हा तुमचा प्रश्न, फक्त माझं त्यांना विचारायचं काम होतं. आमचं बोलणं चालू होतं, म्हणून त्यांनी मला सांगितलं की 40-500चा हा जोडा घेतलेला आहे. आता एवढा महाग जोडा का घेतलाय हे तुम्हाला याचं मागचं कारण सांगतो. ह्या 2 शेळ्या, याच्यात दुसऱ्या 8 शेळ्या मित्रांनो, म्हणजे याच्यात दुसऱ्या 8 शेळ्या, ह्या 20ला जरी कोणी मागितलं तर देऊन टाकतील असा विषय असतो मित्रांनो. तो एक येऊन जातो. तर बघा आता ही दावण बांधली, तर कोणी कस्टमर आलं त्यांना 2 शेळ्या आवडतात. ह्या 2 मध्ये मित्रांनो अजून 8 शेळ्या दुसऱ्या. हे बघा तशी ही क्वालिटी. आता ही पण काय कमी क्वालिटी नाही, बघा ही पण कशी क्वालिटी आहे. तर जागेवरती मित्रांनो जर वस्तू आवडली, शेळी आवडली तर दाम टाकून घ्यावाच लागतात. आता बघा ना हा जोडा 20-500चा शोभणारा जोडा आहे जागेवरचाच. 40-500चा जागेवर शोभणारा जोडा आहे. हे बघा खाली तुम्ही बघू शकता, पॉवर पण जबरदस्त शेळीना. आता जर कोणी टॉपच्या मित्रांनो 10 शेळ्या घेतल्या तरी काय दाम लागावं. आता इथून दावणी तुम्ही बांधताय, हा 18-19 पण देऊन टाकू. बघा मित्रांनो 18-19 पण तुम्हाला शेळ्या भेटतील. मग त्याच्यामध्ये हा तुम्हाला 40-500चा जोडा, पण त्याच्यामध्ये 10 घ्या कुठलाही तुम्ही या दावणीतनं, है ना, तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या. आता तुमच्या समोर मी सांगतो, ते एक दादा आले ते, त्यांनी त्या 5 शेळ्या 17.5ला मागून गेले. दादा 18.5वरती होते, 21चे 18.5वर आले. ते मी नंतर म्हटलं ठीक आहे तुम्ही 18 करा. ते दादा येऊन जातील, ते 5 शेळ्या घेतील तरी. आता घेतले नाही घेतलं तो विषय वेगळा, पण हा शेळ्या जो बाकी हा माल, आता ज्याचा जसा बजेट असतो तो तसा माल काढतो. तर दादांनी थोडा कमी माप काढलं होतं. आता लोक म्हणतील की वरचं माप फुटलं, वरचं माप इकडे आहे, हे मोठं माप इकडे तुम्हाला बघायला भेटेल. बघा तुम्ही मोठं माप कसं क्वालिटीचं एक नंबर. हे बघा तुम्ही शेळ्या बघा, अजून थकव्यामध्ये शेळ्या ट्रेस मध्ये 2 दिवस फक्त तुम्ही शेळ्या जाऊ द्या, मग क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर. हा आज तर चरत पण नाही मित्रांनो. बघा तुम्ही कशा बसल्या शेळ्या, चरा सुद्धा जात नाही शेळ्या. आज आराम होईल मग शेळ्यांचं चरायला मन लागेल. कारण की मित्रांनो उन्हात काय इथं दिसत नाही वस्तू, लांबचा पट्टा पडतो, लांबचा पट्टा पडल्यामुळे शेळ्या थकून जातात. हे बघा, हे बघा ही शेळी पण मित्रांनो ती 17.5 मध्ये मागितली. आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला कसं दिसतं माहिती, पण समोर ज्या वेळेस घेणार येतात ना त्यांना माहिती की क्वालिटी काय, मग ते दाम लावतात मित्रांनो. इकडची इकडची हा इकडे दिसेल. हे बघा
बरोबर. आणि कलर मध्ये तर खूप भारी शेड आलेला बघा, ही एक नंबर कलर मध्ये. आता आहे कच्ची फक्त ती, पण वस्तू एक नंबर आहे. फक्त मधून दुसरं त्याच्या पोटामध्ये हे बघा क्वालिटी. आता ही पण बघा, ही पण त्या 17.5 मध्ये त्यांनी मागितली, 18 धावून दिलेले आहे. आता एवढी मित्रांनो क्वालिटीची शेळी बघा, वस्तू एक नंबर आहे, चीज आहे. हिला 18,000 5 शेळींचा दाम लावून दिला होता. जर तुम्हाला 10 घ्यायच्या आहे तर मित्रांनो 10 घ्या. 10चा त्यांनी सांगितलं 18-19 पर्यंत तुम्हाला शेळ्या भेटतील. हा एकदम सोयीस्कर किमती, जास्त उडवा उडवी काहीच विषय नाही. हे बघा हा, हे बघ तोलची. हा तर टोटल शेळ्या तुम्हाला दाखवल्या जात आहेत. गाडी आज आलेली आहे, तुम्हाला आज व्हिडिओ मी टाकून पण दिलेला आहे. आज मध्ये उद्यामध्ये केव्हाही या ज्या शेळ्या तुम्हाला आवडला फटक्यात तिचा स्क्रीनशॉट मारा. त्यांना तुम्ही बिंदास इसार पैसा बिंदास टाका, काही टेन्शन नाही. तुमचा पैसा 1 रुपया कुठे जात नाही मित्रांनो. बिंदास भरोशावर टाका तुम्ही. हा तुम्हाला माल हा तुम्ही आता समजा तुम्हाला वस्तू आवडली ना, समोर या. तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये आवडली ना, तुम्ही जे पैसे टाका समोर या, आणि समोर ती वस्तू तशी नाही वाटली तुमचे पैसे तुम्हाला परत मित्रांनो. हा किंवा तुम्ही शेळी बदलून घ्या थोडं उन्हात घ्या. आता हा जोडा बघा तोतापुरीमध्ये एक नंबर, ही पण आणि ही पण वस्तू. बरोबर. हा हे तुम्हाला काय सांगतो ही सोय, कारण की बघा तुमचे येण्या अगोदर दुसरं कोणी येऊन गेलं इथं, मग ते शेळ्या घेऊन गेले. त्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी बिंदास करू शकता. फक्त मित्रांनो इथून गाडी वगैरे तुम्हाला करून, जर समजा तुम्हाला यायचं नाही तर तुम्हाला शेळ्या देखील इथून टाकून दिल्या जातील. सगळं खर्च वगैरे तुम्हाला द्यावा लागेल तो. तर मित्रांनो आता बघा या दुधाच्या शेळ्या बांधलेल्या, दुधाच्या शेळ्या कमी होत्या. टोटल 10 आहे ना, अगोदर 5 होत्या पण बाकी जनली. आता बघा ही ओली जनलेली, बघा गाडी जनलेली. हिनं आता मित्रांनो 8 दिवस घ्यायचं दूध सोडायला चांगलं. गुळाचं पाणी पाजा. आता हिला सकाळी बच्चे पण पाजले, 3 बच्चे दिलेले. हे बघा मोठी शेळी होती मित्रांनो एकदम. आणि हिला 2 आहे बघा, हिचा पण पावर बघा. हिला पण सकाळी बच्चे पाजले मित्रांनो, म्हणजे सगळ्यांना बच्चे पाजून दिलेले सकाळी, थोडे बच्चे पाजले. हे बघा, हे बघा मित्रांनो. हा ही पण बघा इकडे, ही पण गाडीमध्ये झाली बघा. बघा हिचं आता ह्या ज्या ताज्या झालेल्या 2 दिवस अगोदरच्या शेळ्या सगळ्या, म्हणजे 1-2 दिवस, या सगळ्या 8 दिवसानंतर या शेळ्या दुधाला चांगल्या उतरतील. गुळाचं पाणी वगैरे पाजा चांगलं व्यवस्थित. त्याच्यानंतर मका वगैरे खाऊ घाला, मकाचा खूप इफेक्ट पडतो दुधावरती. हे बघा, हे बघा ही पण चालू झालेली बघा. बरोबर, ही पण चालू झालेली बघा, घाण लागलेली बघा. पिल्लं चालू झालेल्या भरतील त्या. थोडं आता इथं आल्यानंतर त्या जागा धरतील, सेट होतील, आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो या शेळ्या चांगल्या दुधावरती लागतील. तुम्ही बघू शकतात. चला आता तुम्हाला मी शेळ्या सोडून दाखवतो. आता ही पण टॉपची शेळी मित्रांनो. हे बघा आता तिला बच्चे पाजले जनलेली. हे बघा बघा शेळीची क्वालिटी बघा. आता ही आवडत असेल स्क्रीनशॉट लगेच मारा, ही आवडली स्क्रीनशॉट लगेच मारा. गाबणी दुधाच्या अगोदर दुधा गाबणी दाखवला, आता दुधाच्या दाखवतो तुम्हाला मी, है ना. ही पण बघा, तिकडे घ्या. हे बघा, बघा शेळी. त्याच्यानंतर ही पण बघा, ही पण ताजी ओली वेलेली शेळी, जनलेली शेळी आहे. अजून भरायला थोडा 2 दिवस घेतील दूध सोडायला चांगलं. आता कसं ट्रेसमध्ये शेळ्या आलेल्या थकव्यामध्ये कॅल्शियम कमी होतं, शेळींचा कॅल्शियम कमी झाला म्हणजे दूध बी कमी होऊन जातात. त्याच्यामुळे थोडंसं दुसरं काही नाही. आता तुम्ही जर घेऊन गेले 2-4 दिवस सेट होऊ द्या शेळ्या. 8-10 दिवसानंतर जागा धरल्यानंतर शेळ्या दुधाला खऱ्या उतरतील. अजून पण तुम्हाला बघायला भेटतंय बघा शेळ्या. थोडे बच्चे पाजले जातात, जास्त बच्चे पाजता येत नाही, ओले बच्चे असतात. चिक पाजल्यावर परत लूज मोशन व्हायचे. लूज मोशन झाल्यावरती मग परत बच्चे जागावची शक्यता असते, म्हणून जास्त दूध पाजावं लागत नाही. अपचन होतं बच्चांना जास्त पाजल्यावरती. नाही ना, काळजी बघितली. हे बघा अजून आहेत. हो टोटल म्हणजे किती आपल्याकडे 60 शेळ्या ना, 60 गाब नाही टोटल म्हणजे गाब नाही. आता किती 50 राहतील, 50 55 50-55 मित्र 55 गाब नाही. बरोबर. तर टोटल आपल्या जवळ कुठून कुठपर्यंत किमती, कमी किंमत आणि जास्त किंमत? हां 15-16 पर्यंत मिळतील. बिगर पिल्लाच्या 15-16 आणि म्हणजे आता गाब आपण सांगून दिले. बरोबर.
मग त्याच्यापेक्षा कमी द्यायचं आपण काय मग कस्टमर कोणी 15 मागतं कोणी 16 मागतंय. बरोबर. आता आपल्याला आणि या दुधाच्या शेळ्यांना 2 नंबरचे लावून द्यायचं म्हटलं तर मग बच्चे नाही देणार, बच्चे कमी आहे ना, काही नाही दिले काही दिले बरं असं आहे 3 दिले ना. आता बच्चे माझे आहे 12 12 बच्चे. 12 बच्चे माझे. बरोबर बरोबर. बरोबर. ज्या तिकडे त्यांनी काही बच्चे दिले नाही. तिकडे जाणल्या तर एकच बच्चे देतं. सांगा की बकरं मरून गेले, हा कमी 4 बकरं त्यांनी आम्हाला कमी दिले. लपवून दिलं बच्चे असं. हा लपून दिले. बच्चे कमी दिले 8 बच्चे कमी दिले. डायरेक्ट त्यांना कापला गेलं हा. तिकडे जणून गेले ते बच्चे पुत्र खाऊन गेले. कुठे घेऊन गेले अमुक गेले असं काही सांगता आता नाही रे, आपण माल घेतलेला असतो, हा आपली गाडी होऊन जायलेली असते, अच्छा त्याच्यामुळे लागलं आपण टाकावं लागतं. बरोबर. असं केलं. डायरेक्ट आपलं बेने देड ना नाही म्हणून पडते. नाही म्हणून पडते का हा बेने बी जात त्यांना गरज नाही झालं लोकांना नाही म्हणून पडते आपण त्यांच्याकडे अजून गेलेलो असतो गेलेलो असतो आपण. आपण का झालेलं असतं ना. बरोबर. असं आहे ना आपल्याला किती दिवस पडते. काशी करते. हा ना आणि गाडी बरं तुझ्या मित्रांनो कसं असतं माल समजा आता मी यांच्याकडे माल खरेदी करायला आलोय मग यांच्याकडचा माल खरेदी झाला मग यांना सांगतो मी ज्या दिवशी गाडी भरेल त्या दिवशी तुमच्यापासून माल उचलून घेऊन जाईल 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये नंतर मग यांच्याकडनं घेतलं त्यांच्याकडनं घेतलं वेगवेगळ्या गावातून माल खरेदी करतो ना आणि ज्या वेळेस मग गाडी भरायची असते त्याच्या 1 दिवस अगोदर लोकल केली जाते मग यांच्याकडून जो माल भरायला आलो मी मग त्यावेळेस सांगते तुमची शेळी जनली पण ते बच्चं कुत्रं खाऊन गेलं काय खाऊन गेलं असं झालं तसं झालं तुम्ही तुमचा माल घेऊन जाल पाहता है ना असं म्हणजे गाभण शेळी झाली म्हणजे ते काय सांगतील तुम्ही तुमचा माल घेऊन जाल पाहता तुम्ही खरेदी केला तर पैसे देऊन गेलेले असतात अगोदर बेना असेल किंवा काही असेल पण मग नंतर असं होऊन जातो बराच विषय तसं नसतं ना, बोली असते ती बोली असते की आम्ही मंगळवारी नेऊ बा असं, हा त्याच्यामुळे आपल्याला नाही वेळ जास्त मग. है ना आणि मग त्यांचं शेळीचे पैसे सगळे दिले असतात का पैसे दिलेले असते, डाग असा डाग मारायला गेला असतो सर्व म्हणजे हा असा डाग मारला ना ह्यो हे बघा असा डाग आहे हा डाग मारला म्हणजे विषय क्लोज. बरोबर आपल्याला त्यांची नाही. त्यांची नाही हा आणि मरली तरी आपली मरल. बरोबर बरोबर मग त्यांच्या पैसे त्यांना पैसे सगळे दिले हा, पैसे- सगळे का हो पैसे दिले ते. बरं आपला माझ्या ताब्यात असतो 2 दिवस बरोबर मग ते मर अगर गाबरो काय हो हं, ती आपली जबाबदारी बरं असा विषय तो. चालतं